एक माझ्यावर गेले ती कोंडवाडे आणि चौघडे या ऑनलाईन परिसंवादाला आपण या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. प्रथमतः आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. येता स्तनांना उभारी, येता स्तनांना उभारी म्हणतात नारी, फुटता मिसुरड जर म्हणतात नर, फुटता मिसुरड जर म्हणतात नर, ज्ञान ह्या उभयांचे नारी की नर सांगा हो नास्तिनाथा. कृपया सर्वांनी आपले माईक अनम्यूट करावेत. मध्ययुगीन कालखंडामध्ये ती म्हणजेच स्त्री जगताचा कोंडमारा उद्ध्वस्त करून तिच्या सर्वांगीण स्वातंत्र्य आणि समतेचे चौघडे वाजविणाऱ्या महामानव बसवण्णा, अक्क महादेवी, गंगांबिका, अक्क नागाई, निलंबिका, सत्यक्का आदी सर्व शरणींना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर आधुनिक काळामध्ये ज्यांनी स्त्री शिक्षणाचा, त्यांच्या स्वातंत्र्य आणि समतेचे चौघडे वाजवलेले आहेत ते महात्मा फुले, आणि ज्यांच्या जयंती निमित्तानं आज आपण हा परिसंवाद आयोजित केलेला आहे त्या ज्ञानमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून आपण या परिसंवादाला सुरुवात करीत आहोत. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील विदेशी भाषा विभागाचे प्रमुख आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर मेघाताई पानसरे यांना मी विनंती करतोय की आजच्या या परिसंवादाचं अध्यक्षस्थान आपण भूषवावं. त्याचबरोबर या परिसंवादामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर श्रुतीताई तांबे यांचंही मी मनपूर्वक या परिसंवादामध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर वचन अकादमीच्या विश्वस्त आमच्या मार्गदर्शिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथील इतिहास विभागाच्या डॉक्टर नलिनीताई वाघमारे या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी या परिसंवादामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या शब्दसुमनांनीच मी आपलं या ठिकाणी स्वागत करीत आहे. सावित्रीबाई फुले आपल्या एका कवितेमध्ये म्हणतात, अर्पित फुले ही तुम्हा सुगंधी साची, काव्यात ओवते माळ करोनिया त्यांची. अर्पिते फुले ही तुम्हा सुगंधी साची, काव्यात ओवते माळ करोनिया त्यांची. आहेत मजेची काव्य फुले ही सारी, आहेत मजेची काव्य फुले ही सारी. वासाने तयांच्या शांती मिळे अंतरी, वासाने तयांच्या शांती मिळे अंतरी. सावित्रीबाई फुले यांच्या या शब्द सुमनांनी मी आजच्या परिसंवादाच्या अध्यक्षा, व्याख्यात्या, त्याचबरोबर या परिसंवादामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून आपापल्या घरात बसून जे सुज्ञ आणि सहृदयी श्रोते या परिसंवादात सहभागी झालेले आहेत
त्यांचंही मी मनपूर्वक या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर या परिसंवादाच्या यशस्वीतेमध्ये ज्यांनी तंत्रज्ञानाचं सहकार्य आम्हाला केलेले आहे ते आमचे मार्गदर्शक डॉक्टर वेदप्रकाश डोणगावकर सर यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आत्मीय शरण बंधूंनो आणि भगिनींनो, जेव्हा प्राचीन भारताचा इतिहास आपण पाहतो, या देशाच्या इतिहासामध्ये मातृसत्ताक समाज व्यवस्था अस्तित्वात असल्याचे स्पष्ट आपल्याला इतिहासातून ज्ञात होते. या देशाचा कणा असलेल्या शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. त्याचबरोबर साहित्य, संस्कृती, राजकारण, धर्म, शिक्षण आणि ज्ञान या सर्वच क्षेत्रामध्ये तिने म्हणजेच नारी शक्तीने दाखविलेले कर्तृत्व अभिमानास्पद आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये तिच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादून तिच्यावर धार्मिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय आणि लैंगिक अशा विविध प्रकारचे कोंडवाडे जाणीवपूर्वक निर्माण केले गेले. अशा कोंडवाड्यातून तिची मुक्तता करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्ध परंपरा, मध्ययुगीन कालखंडातील बसवादी शरणांची लिंगायत परंपरा, महानुभाव परंपरा, वारकरी संतांची परंपरा आणि त्यानंतर आधुनिक काळातील फुले, शाहू, आंबेडकर या परंपरेने तिच्या स्वातंत्र्य आणि समतेचे चौघडे या ठिकाणी वाजवलेले दिसून येतात. स्त्री स्वातंत्र्याच्या आणि समतेच्यासाठी जी काही आंदोलनं झाली ती आपल्याला जागतिक पातळीवरची सुद्धा दिसून येतात. विशेषतः स्वतंत्र भारतामध्ये, भारताच्या संविधानामध्ये सुद्धा स्त्रियांना स्त्री पुरुष समतेचे एक मूल्य आपण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. असं असताना सुद्धा आजच्या आपल्या भगिनींना अनेक प्रकारच्या आव्हानांना या ठिकाणी सामोरं जावं लागते. देशाच्या स्वातंत्र्याचा 75वा म्हणजेच अमृत महोत्सव साजरा करीत असताना या देशामध्ये ती खरोखरच सुरक्षित आहे का? तिला खरोखरच स्वातंत्र्य आणि समानता मिळालेली आहे का? याचे आत्मचिंतन करणे या देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. अशा एका व्यापक उद्देशाने आपल्याशी संवाद साधण्यासाठी संयोजन समिती आणि बुद्ध बसवण्णा, ज्योतिबा सावित्रीच्या लेकी आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल त्या सर्व महनीय सावित्रीच्या लेकींचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं संचालन प्रास्ताविक वचन अकादमीचे अध्यक्ष आमचे सन्मित्र मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर सच्चिदानंद बिच्चेवार सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी सादर करावं. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. सर्वांचे मी वचन अकादमीचा अध्यक्ष व या कार्यक्रमाच्या संयोजन समितीचा सदस्य प्राध्यापक सच्चिदानंद बिच्चेवार आपले सहर्ष पुनश्च स्वागत करतोय. आज सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने ती कोंडवाडे आणि ती चौघड्या या संदर्भाने जो परिसंवाद आयोजित केलेला आहे, या परिसंवादाचा प्रामुख्याने हेतू सावित्रीबाई फुलेंच्या नंतरच्या 125 वर्षामध्ये महिला मुक्तीच्या, महिला सबलीकरणाच्या संदर्भानं जो काही वाटचालीचा वारसा आहे, वाटचालीचा इतिहास आहे, त्याचं चिंतन करणे
आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून वर्तमान आणि भविष्याच्या संदर्भाने, महिला सबलीकरणाच्या संदर्भाने, महिला मुक्तीच्या संदर्भाने, स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून आणि खऱ्या अर्थाने देशातला जो काही 50% वाटा आहे महिलांचा, यांच्या संदर्भाने एक सुंदर स्वरूपाचं चिंतन व्हावं, म्हणूनच प्रामुख्यानं सावित्रीबाई फुले जयंतीचं औचित्य साधून वचन अकादमी महाराष्ट्र, महाराष्ट्र बसव परिषद व श्री पदीजैन कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 3 विद्यापीठाच्या तज्ञ मार्गदर्शिका आदरणीय डॉक्टर तांबे मॅडम, डॉक्टर पानसरे मॅडम व डॉक्टर नलिनी वाघमारे मॅडम यांचा जो व्यासंग आहे, त्या व्यासंगाचा लाभ आपण सर्वांपर्यंत घेऊन जावा म्हणून एक दुवा म्हणून, एक मध्यस्थाची भूमिका म्हणून, कारण वचन अकादमीचा जो उद्देश आहे, 2013 साली डॉक्टर एम कुलबुर्गी यांच्यासोबत संवाद करून, चर्चा करून, आमचे मार्गदर्शक डॉक्टर बाळासाहेब पाटील व शरण बसवराज कंजे यांच्या पुढाकाराने वचन अकादमीची स्थापना करण्यात आली आणि या अकादमीचा उद्देश महात्मा बसवेश्वरादी शरणांचा जो काही मानवतावादी वैचारिक वारसा आहे, तो वैचारिक वारसा तमाम समुदायापर्यंत घेऊन जाणे, जिज्ञासूपर्यंत घेऊन जाणे, बुद्धिवादी लोकांपर्यंत घेऊन जाणे, सोबतच या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मानवतावादी विचाराचं काम करणारी जी काही इतर मंडळी आहे, या सर्वांच्या वैचारिक वारशाला कुठेतरी वारंवार सातत्यानं उजाळा देणे आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाच्या परिषदा, वेगवेगळ्या स्वरूपाच्या संमेलने, वेगवेगळ्या स्वरूपाची चर्चासत्रे व विविध स्वरूपाची व्याख्यानमाला आयोजित करून अशा पद्धतीच्या महामानवाच्या विचाराला आजच्या काळाच्या सुसंगत पद्धतीनं मांडण्याचा, तज्ञाच्या माध्यमातून हे विचार सर्वांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न अकादमी सातत्यानं करत आलेली आहे. वचन अकादमी जरी बसवादी शरणांच्या विचारावर काम करणारी असली तरी शरणांच्या विचाराप्रमाणेच या देशामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मूलभूत आणि महत्वपूर्ण स्वरूपाचं काम झालेलं आहे. ओघामध्ये किंवा काही कारणास्तव ते पुढे येत नाही किंवा पुढे येऊ दिल्या जात नाही आणि म्हणून सातत्यानं वेगवेगळ्या विषयावरती चिंतन करण्याचा प्रयत्न वचन अकादमीच्या वतीनं सातत्यानं या ठिकाणी केला जातोय. साधारणतः महिला मुक्तीच्या संदर्भाने किंवा महिला समानतेच्या संदर्भाने जर विचार केला तर हरप्पा काळाचा विचार केला तर तिथं महिलांना, स्त्रियांना या देशामध्ये फार मोठा सन्मानाचं स्थान दिलं गेलेलं होतं. काळाच्या ओघामध्ये नंतर हळूहळू महिलांवरती मर्यादा येत गेल्या, महिलांच्या अधिकारावरती कुठेतरी कब्जा करण्याचा प्रयत्न केला गेला. तरी पण जैनांचा काळ बघितला, खरं पाहिलं तर प्राचीन काळामध्ये जैनांनी महिला मुक्तीच्या संदर्भाने फार मोठा आणि मूलभूत स्वरूपाचं काम केलेलं आहे. समानतेच्या दृष्टिकोनातून महिलांना मोठा बरोबरीचा अधिकार देण्याचा प्रयत्न जैनाने केलेला आहे. बुद्धाच्या काळामध्ये ते सुद्धा काम झालं, परंतु वेगवेगळ्या कारणास्तव महिला मुक्तीचा जो काही लढा आहे, संघर्ष आहे, हा कुठेतरी दाबल्या गेलेला होता, दबल्या गेलेला होता. 12व्या शतकामध्ये त्याला पुनश्च एक व्यापक उजाळा देण्याचं काम महात्मा बसवादी शरणाने केलेलं आहे आणि तीच परंपरा सावित्रीबाई फुलेंच्या, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या माध्यमातून पुढे जी सुरू झाली, तर त्याची सुसंगत जोडणी करण्याचा प्रयत्न सातत्यानं या ठिकाणी व्हावा आणि त्या माध्यमातून एक महिला मुक्तीच्या संदर्भाने जे काही चळवळी, आंदोलने सुरू आहेत आणि त्या आंदोलनाची जी काही दशा आणि दिशा आहे, या संदर्भाने सुद्धा प्रकाश टाकल्या जावा आणि भविष्यामध्ये, कारण 125 वर्षामध्ये महिला मुक्तीला जो काही प्रारंभ झाला सावित्रीबाई फुलेंच्या कालखंडापासून मोठ्या प्रमाणात महिला शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्याचे रिझल्ट आज आपण बघत आहोत. उत्तम प्रकारचं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये 125 वर्षामध्ये महिलांनी जी काही गती आणि प्रगती साधलेली आहे, त्यामुळं देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा वाटा आता अनमोल स्वरूपाचा ठरत आहे आणि निश्चितच अगोदरच्या कालखंडामध्ये जो काही अन्याय झाला त्या अन्यायाचा कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं आता तो बाजूला सारून वेगळ्या पद्धतीनं एक पुढाकार घेऊन महिला सक्षमपणे पुढे निघण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या संदर्भाने एक उत्तम स्वरूपाचं चिंतन व्हावं आणि या देशाच्या उन्नतीमध्ये महिला सुद्धा अत्यंत महत्वाच्या भूमिका बजावू शकतात. त्यांना
त्यांच्या अधिकाराला, त्यांच्या स्वाभिमानाला जर व्यवस्थित गदा न येऊ देता जर वाट मोकळी करून दिली तर निश्चितच या देशाचं, या समाजाचं भवितव्य त्या बदलू शकतात. या अनुषंगानं या परिसंवादामध्ये सुंदर स्वरूपाचं चिंतन होणार आहे. म्हणून मी या परिसंवादाला उपस्थित झालेल्या आम्हाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आवर्जून आलेल्या सर्व तज्ञ मार्गदर्शक व सर्व श्रोते वर्गाचं मी मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि मी माझं प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अकादमीची भूमिका आणि कार्यक्रमाचा उद्देश आपल्या या प्रास्ताविकातून अत्यंत संक्षिप्तपणे आपल्यासमोर या ठिकाणी मांडल्याबद्दल पुनश्च एकदा मी बिचेवार सरांचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्या आजच्या या परिसंवादातील प्रमुख व्याख्यात्या डॉक्टर श्रुतीताई तांबे हे आपल्यासमोर विद्यमान स्त्री मुक्ती आंदोलन, मुद्दे आणि आव्हाने या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा संक्षिप्त परिचय मी आपल्यासमोर या ठिकाणी देऊ इच्छितो. एक महत्वाचा योगायोग असा की ज्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आपण घेत आहोत, त्याच सावित्रीबाईंचं नाव ज्या विद्यापीठाला दिलेलं आहे, पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉक्टर समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर श्रुतीताई तांबे हे या ठिकाणी आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. त्यांनी युरोकल्चर मास्टर्स प्रोग्राम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या त्या संचालिका आहेत. त्याचबरोबर अध्ययन अध्यापन कार्यक्रम मानव संसाधन विकास मंत्रालय याच्या समन्वयक म्हणून सुद्धा ते काम पाहतात. विद्यापीठाच्या वेगवेगळ्या समित्यांवर ते प्रमुख म्हणून, अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहेत. गेली 39 वर्ष अध्यापनामध्ये त्यांनी घालवलेली आहेत. 1986 पासून स्त्री चळवळ आणि युवक चळवळीत ते सक्रियपणे कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा गौरव अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांनी त्यांना पारितोषिक देऊन केलेला आहे. त्याच्यामध्ये उल्लेखनीय म्हणजे युनेस्कोचा आंतरराष्ट्रीय सन्मान 2000 वर्षाचा त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर अनेक सौ प्रतिभाताई कुलकर्णी उत्कृष्ट प्राध्यापिका पुरस्कार असेल, अभ्यागत प्राध्यापक पुरस्कार असेल, प्रेमाताई कामतेकर कार्यकर्ता पुरस्कार, अशा विविध पुरस्कारांनी तांबे मॅडम यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांचं विशेष कार्यक्षेत्र म्हणजे गुणात्मक संशोधन पद्धती, समकालीन सामाजिक सिद्धांत व शहरांचे समाजशास्त्र आणि चिकित्सक निर्वासाहतिक सिद्धांत हे त्यांच्या अध्यापनाचे विषय असून समकालीन समाजशास्त्रीय सिद्धांत, लिंगभावाचे समाजशास्त्र, विकासाचे समाजशास्त्र व शहरातील श्रम बाजाराचे व्यवहार हे त्यांच्या आस्थेचे आणि संशोधनाचे विषय राहिले आहेत. त्याचबरोबर त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये विशेषतः लिंगभाव समजून घेताना पुरोगामित्व म्हणजे काय, वेध शहरांचा अस्तित्व संघर्ष व सार्वभौमत्व, स्त्रीवाद, समाज विज्ञान कोशाच्या समाजशास्त्र विभागाचे संपादन, अशा काही महत्वाच्या ग्रंथाचं संपादन आणि लेखन तांबे मॅडम यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या नियतकालिकामध्ये ते सातत्यानं आपलं लेखन करत असतात. समाज प्रबोधन पत्रिका आणि बायजा या स्त्रीवादी नियतकालिकाच्या त्या संपादिका आहेत. अशा या अत्यंत अभ्यासू
संशोधनात्मक दृष्टी असलेल्या आणि स्त्री चळवळीमध्ये गेल्या अनेक दशकांपासून प्रत्यक्ष कार्य करीत असलेल्या प्राध्यापिका डॉक्टर श्रुती तांबे मॅडम आपल्याला या ठिकाणी व्याख्यात्या म्हणून लाभलेल्या आहेत. त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी विद्यमान स्त्री मुक्ती आंदोलन, मुद्दे आणि आव्हाने या विषयाचं आपलं चिंतन आमच्या सर्व श्रोत्यांसमोर, रसिकांसमोर या ठिकाणी मांडाव्यात. प्राध्यापक डॉक्टर श्रुतीताई तांबे. आवाज ऐकू येतोय का? आवाज हो ऐकू मॅडम. येतोय का? हा हो, ऐकू येतोय मॅडम. हा, माझी अतिशय विस्तृत अशी ओळख आपण करून दिलीत. आपण अतिशय प्रेमाने या कार्यक्रमासाठी मला खास पाचारण केलं, त्याबद्दल आपले सगळ्यांचे मी मनापासून सुरुवातीलाच आभार मानते. वचन अकादमी आणि महाराष्ट्र बसव परिषद आणि जैन कला महाविद्यालय वाशिम या 3 संस्थांनी एकत्र येऊन हा अनोखा मोठा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करते. आपल्याला अनेकदा असं वाटतं की या छोट्या छोट्या संस्था काय करणार समाजामध्ये. आपल्याला स्वतःलाही अनेकदा खूप कष्टाने आपण एक एक कार्यक्रम घेत असतो छोट्या छोट्या गावांमध्ये किंवा अगदी मोठ्या गावात सुद्धा. आजकाल तुम्ही बघितलं असेल, कोल्हापूर असो, पुणे असो, मुंबई असो, कार्यक्रमाला 50 लोक, वैचारिक कार्यक्रमाला 50 लोक आले म्हणजे अरे वा, कार्यक्रम चांगला झाला, अशी आता परिस्थिती वैचारिक चर्चांच्या बाबत झालेली आहे. आणि त्या उलट आपण जाणतो की कुठेतरी काहीतरी एखाद्या स्कीम मधलं फुकट मिळणार असेल, लॉटरी असेल, तर मात्र तिथे गर्दी लोटते. काही नटनट्या येणार असतील सिनेमातले तर गर्दी लोटते. आणि याच्यामुळे आपल्याला असं वाटतं कधी कधी की आपण करतोय ते योग्य आहे का नाही. परंतु अगदी सुरुवातीलाच मला आपल्याला हे सांगायचंय की सध्या जगभर जे भांडवलशाहीचं युग आहे, बाजारवाद आलेला आहे, प्रत्येक गोष्ट पैसे टाकून, प्रत्येक गोष्ट भली मोठी जाहिरात करून अशा प्रकारे आपल्या अंगावरती बिंबवणं, जसं काही अंगावर चालून आल्यासारखं सगळं वातावरण आहे. या वातावरणामध्ये ह्या छोट्या मोठ्या वैचारिक प्रयत्नांचं अतिशय महत्वाचं योगदान आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी आपले सर्वांचं अभिनंदन करते की 3 वेगळ्या वेगळ्या संस्था म्हणजे भालकी आणि जैन महाविद्यालय वाशिम, वेगळ्या वेगळ्या गावात काम करणारे गट, परंतु वैचारिक वारसा ज्यांचा बसवराजांचा आहे असा हा सगळा समूह आज आपण एकत्र आणलेला आहे. मला अशी आशा आहे, कारण की कॅमेरे दिसत आहेत त्यात बव्हंशी पुरुष श्रोते मला दिसत आहेत, परंतु मला अशी आशा वाटते की आपल्या सोबत आपल्या बहिणी मैत्रिणी पण असणार आहे. कारण कुठलाही कार्यक्रम आपण आयोजित करतो त्याच्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष या दोघांचाही सहभाग असणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण ज्या सावित्रीबाईंचं नाव आपण घेतोय आज आणि ज्यांची आज आपण जयंती साजरी करतोय, हे विसरता कामा नये की महात्मा ज्योतिराव फुल्यांनी कायम स्त्री हा शब्द सुद्धा कायम स्वतंत्रपणे आवर्जून नोंदवलेला होता. त्यांच्या प्रत्येक लिखाणामध्ये ते आवर्जून महात्मा ज्योतिराव फुले हे स्त्रियांचा वेगळा उल्लेख करत असत. त्यात काय, आमच्या मनात आहेच ते स्त्रियांच्या विकासाचा मुद्दा, असं महात्मा फुले कधी म्हणाले नाही. आणि त्यामुळे सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सावित्रीबाईंना मी एक माझं कृतज्ञतेचं वंदन करते, माझी कृतज्ञता व्यक्त करते. बसवराजांनी जो भारतामध्ये विषमता मुक्तीचा विचाराचा वृक्ष रोवलेला आहे, जे बीज रोवलेलं आहे, त्या वचन साहित्यामधनं ज्याचा प्रसार केला जातो, त्या सगळ्या पुरोगामी विचारांचा वारसा आपण सगळ्यांनी उजागर केला पाहिजे, हेही मी सुरुवातीलाच म्हणेन. आणि आजच्या दिवशी अजून एक मला आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगायची आहे, कारण तरुण मित्रमैत्रिणी हे आजकाल त्यांचा प्रत्यक्षातल्या मित्रापेक्षा गुगल या मित्राशी जास्त संपर्क येत असतो. तर गुगल वरती आज जर तुम्ही गेलात तर गुगल त्यांच्या वेबसाईटवरच्या पहिल्या पानावरती एक डूडल नावाचं चित्र दररोज बदलत असतं. जिथे गुगल हे नाव आहे त्या ठिकाणी ते काही चित्र लावत असतात दररोज आणि ती दररोज बदलत असतात. तर आज आपल्याला असं दिसेल की फातिमा बी शेख या पुण्यातल्या
सावित्रीबाई फुले यांच्या अत्यंत जवळची मैत्रीण आणि सगळ्यात त्यांचं जे महत्व आहे की कोण होत्या फातिमा बी, तर फातिमा बी ह्या सावित्रीबाईंच्या जोडीनी शिक्षिका होत्या. जेव्हा शेणगोळे मारत होते, दगड मारत होते, हकलून लावत होते की बायकांनी शिक्षिका व्हायचं नाही, बायकांनी शिक्षण घ्यायचं नाही, अशा काळामध्ये सावित्री आणि फातिमाची जोडी ही मुलींना शिकवायला बाहेर पडली आणि त्यामुळे घरोघरी पुरुष देखील बदलले. आज माझ्या समोर आपण जे सर्व बंधू आहात हे सावित्रीच्या प्रयत्नामुळे शाळांमध्ये जायला लागलात, कारण या मुला मुलींच्या शाळा ज्योतिराव, सावित्री, फातिमा यांनी चालवल्या होत्या. आणि म्हणून आधुनिक शिक्षणाच्या दालनामध्ये सर्व जाती धर्माच्या स्त्रिया आणि पुरुष यांचा समावेश होऊ शकला. नाहीतर तोपर्यंत जे काय ब्राह्मणी हिंदू धर्माची शिक्षणाची व्यवस्था होती त्याच्यामध्ये आज ज्या आजच्या सरकारी भाषेत ज्याला आपण SC म्हणतो, ST म्हणतो, OBC म्हणतो आणि सर्व वर्णांमधल्या स्त्रिया ज्या आहेत त्यातल्या कोणालाही प्रवेश नव्हता. त्यामुळे परंपरेने घातलेलं अज्ञानाचं बंधन झुगारून ज्ञानाच्या दालनामध्ये आपल्याला ज्यांनी प्रवेश दिला त्या सावित्रीबाईंची स्मृती आज आपण जागवतो आहोत. मला जो विषय दिलेला आहे तो मोठा वैशिष्ट्यपूर्ण दिलेला आहे. मला सद्यस्थितीमधली किंवा विद्यमान काळामधली जी स्त्री चळवळ आहे त्या स्त्रियांच्या चळवळीविषयीचे मुद्दे वेगवेगळे आणि आव्हानं या दोन्हीचा आढावा घ्यायला सांगितलाय. मला वाटते कोणाचा तरी माईक चालू राहिलाय आणि ते रस्त्यावरती आहेत त्यामुळे बराच वाहतुकीचा आवाज येतोय. प्लीज जरा माईक बंद करा प्लीज. तेव्हा सर्वप्रथम जसं मी सावित्रीबाई आणि फातिमा यांचं नाव घेतलं आणि त्यांना वंदन केलं त्याचप्रमाणे आपल्याकडे अक्क महादेवी ज्यांनी भक्ती माध्यमामधनं महेश शेटे आपला माईक बंद करा प्लीज. महेश शेटे, हा थँक्यू. तर अक्क महादेवी यांनी सुद्धा ज्या प्रकारे भक्तीमध्ये लीन होऊन त्यांना जेव्हा विरोध करण्यात आला आणि राजांनी जेव्हा शिक्षा फरमावली तेव्हा शांतपणे आपल्या सर्व दागदागिन्यांचा तर त्याग केलाच पण आपल्या वस्त्रांचा सुद्धा त्याग केला. आणि मला वाटतं ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे की आजच्या घडीला स्त्रियांच्या समोरची जी आव्हानं आहेत ती काय फक्त स्त्रिया नाही, स्त्री पुरुष दोघांसमोरची आहेत खरं तर. आणि त्यातलं एक आव्हान आहे सातत्याने चंगळवादाकडे स्त्रियांना ज्या प्रकारे भुलवून आकर्षित केलं जातंय. सतत नवीन कपडे विकत घ्या, नवे दागिने विकत घ्या, नवं नटण्याचं सामान विकत घ्या, ह्या प्रकारचे जे एक आकर्षणाचे वेगवेगळे आकर्षणाच्या युक्त्या बाजारवाद आजचा भांडवलशाहीचा आपल्या समोर आणतो आणि बायकांना त्याच्यामध्ये कैदेत टाकतो. त्यातनं आपण मुक्त होण्याची गरज आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक मी हे सांगेन की अक्क महादेवींचा धाडस, अक्क महादेवींचा ध्यास, अक्क महादेवींची भक्ती ही सुद्धा आपण आठवायला हवी. आणि जिथे रानटी श्वापद होती अशा जंगलातनं त्यांची जी भक्ती होती देवाप्रती त्यातनं काव्य रचलं होतं त्यांनी आणि आपलं काव्य म्हणत त्या एकट्या चालत जात असत. त्यामुळे अक्क महादेवींचा हा जो एक धाडस, धैर्य, आपली उद्दिष्ट ठरवणं आणि त्याच्या प्रती प्रवास करत राहणं न घाबरता आणि भक्तीमध्ये लीन होणं, स्वतःच्या विचारांशी निष्ठा ठेवून मार्ग आपला चोखाळणं हे आपल्याला अक्क महादेवींकडनं सुद्धा घेता येण्याजोगं आहे. दुसरी एक अशीच जुनी स्त्री मला अत्यंत महत्वाची वाटते ती आहे महदाईसा. महाराष्ट्रामधला जो चक्रधर पंथ त्याच्यामधली जी ही शिष्या होती त्या महदाईसेनं चक्रधर स्वामींच्या लीळा पहिल्यांदा लिहून काढल्या आणि म्हणून तिच्या लेखी आम्ही आज लिखाण, वाचन, अध्यापन करू शकतो. आज आम्ही शिक्षिका झालो याचं कारण अक्क महादेवी, संत मीरा, लल्लन देवी यांनी धाडस दाखवलं, यांनी हिम्मत केली समाजाच्या मताविरुद्ध जाऊन चांगला रस्ता, तत्वाचा रस्ता चोखाळण्याची. म्हणून आज इथपर्यंत सुशिक्षित बायका आपल्याला दिसतायत.
त्याचबरोबर मला सुरुवातीलाच आपल्याला आठवण करून द्यायची आहे की एखादी बाई शिकेल, ती नोकरीला लागेल, ती 4 पैसे कमवेल, चांगलं खायला प्यायला मिळेल तिला, परंतु तुकाराम महाराजांची एक शिष्या होती, औरंगाबाद जवळ तिचं सासरचं गाव होतं, तिचं नाव होतं संत बहेणाबाई. आणि या बहेणाबाई यांच्या अभंगांमध्ये एक फार मोठी गोष्ट मला सापडली, आणि ती खरं तर छोटी आहे गोष्ट, पण तिचा अर्थ फार सखोल आहे आणि फार लांब पर्यंत जाणारा महत्वाचा मुद्दा आहे. काय संत बहेणाबाई म्हणतात? तर संत बहेणाबाई असं सांगतात की आपल्याला प्रत्येकाला, आपण माणूस म्हणून जर जन्माला आलो आहोत, तर आपल्याला आपली निज खूण सापडायला हवी. आपल्यापैकी प्रत्येकाला आपली निज खूण सापडायला हवी. आज इंग्रजीमध्ये ज्याला आपण आयडेंटिटी म्हणतो, आज आयडेंटिटी कार्ड हे सगळ्या शाळा कॉलेजमध्ये कंपल्सरी असतं, किंवा करोना काळात आपण बाहेर पडलो तरी आपल्याला विचारतात तुम्ही का बाहेर पडलायत, आता टाळेबंदी असताना आय कार्ड दाखवा. हे जे आय कार्ड प्रकरण आहे त्याच्यावरती जो आयडेंटिटी शब्द आहे, म्हणजे माझी ओळख, मी कोण आहे या विश्वाच्या अफाट पसाऱ्यामध्ये, माझं काम काय, कोण म्हणून जन्माला आलो आणि कुठे चाललो आणि काय करणार. माणूस म्हणून जर जन्म मिळाला तर मरण्याआधी मी वेगळं काय करणार, मरण्याआधी मी वेगळं काय जगणार. आणि हा जो सगळा आयडेंटिटीचा मुद्दा आहे तो फार जुन्या काळात, तुकारामांच्या काळामध्ये संत बहेणाबाईंनी उपस्थित केला. आणि त्या म्हणतात आपली निजखूण शोधा. प्रत्येक स्त्रीनी आणि पुरुषांनी मी नक्की कोण आहे, माझं वेगळेपण काय, मी जन्माला माणूस म्हणून आलो तर मरण्याच्या आत मला कितीतरी काही वेगळं करायला हवं, हे शोधायला हवं. आणि ती निजखूण हा शब्द देणाऱ्या आणि इतका मोठा विचार आपल्याला देणाऱ्या संत बहेणाबाई यांचं देखील मी आवर्जून स्मरण करते. आता आजच्या काळाकडे जर आपल्याला वळायचंय तर मला असं वाटतं की मी समाजशास्त्राची विद्यार्थिनी आहे, त्यामुळे मी वेगवेगळे पैलू याच्यामधले घेणार आहे. साहजिकच आपण जेव्हा म्हणतो की आजच्या स्त्रियांच्या पुढे कोणती आव्हानं आहेत, त्यांचं काय जगणं आहे, तर मला असं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे बोलायला लागेल, जसं अक्क महादेवी म्हणत होता की शरीराच्या पिंजऱ्यातनं मुक्ती ही मिळाली तर देवाच्या समीप जाता येईल. पण आज अवस्था उलटी झालीये की आज मुलींना जन्माला घालणार की नाही, मुली जन्माला येणार की नाही, याच्याच विषयी संभ्रम निर्माण झालाय. आणि त्याच्यामुळे आरोग्य हा मुद्दा मला असं वाटतं की आपण सगळ्यात महत्वाचा म्हणून डोळ्यासमोर घ्यायला हवा. नुकताच जो भारत सरकार नेहमी दर काही वर्षांनी एक अभ्यास हाती घेत असतं, त्याचं नाव आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे ऑफ इंडिया. म्हणजे भारतातल्या सर्व कुटुंबांच्या आरोग्याचं सर्वेक्षण सरकारच्या कर्मचाऱ्यांमार्फत करून घेतं. आणि त्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचा अहवाल नुकताच जो बाहेर आलेला आहे तो तुम्ही जर चांगल्या प्रकारे वाचलात तर सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या लक्षात अशी येईल की बायकांची परिस्थिती थोडीशी सुधारलेली आहे. दर 1000 बायकांमध्ये जे मुलींना गर्भातच मारून टाकलं जातं, मुलींना जन्माला येऊ मुलगी हलकी, मुलगी लायकीची नाही, मुलगी जन्मायला नको, अशा ज्या सगळ्या कल्पना, वेडगळ कल्पना आपल्या डोक्यात असतात, त्यामुळे मुलींना मारून टाकलं जातं, ती कुप्रथा आजही भारतामध्ये चालू आहे. परंतु एक त्यातल्या त्यात आशेची गोष्ट अशी की नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे आता आपल्याला असं सांगतोय की थोडीशी मुली मारण्याची पद्धत थोडी कमी झालीये आणि 1000 मुलग्यांमागे, पुरुषांमागे 943 स्त्रिया हे आता भारतामधली सरासरी आहे. पण मित्र हो, आज माझ्या समोर आता ऐकायला कितीतरी तरुण मुलगे आहेत ज्यांच्या लग्नाची कदाचित गोष्ट चालू असेल, ते मुली बघत असतील. तर या मुली बघणाऱ्या, वधू शोधणाऱ्या प्रत्येक मुलग्यानी लक्षात ठेवा की 1000 मुलांमागे आपल्याला आज घडीला 57 मुली कमी आहेत.
त्यामुळे नवरी बघणं हे अवघडच जाणार आहे तुम्हाला, कारण मुली मारून टाकल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे 1000 पुरुषांमागे 57 मुली, दर 1000मध्ये 57 मुली कमी आहेत. आपण मुलींना आजही मारून टाकतोय आणि मग मुली जन्मालाच येऊ देत नाही आपण. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री विरोधी विचार आपल्या मनामध्ये आहेत आणि नुसते विचार नाही, आपण खुनी आहोत एक समाज म्हणून. आपण दर 1000 मागे 57 मुलींची रोज हत्या करतोय, खून करतोय आणि प्लॅन्ड मर्डर करतोय. प्लॅन्ड मर्डर आहे म्हणजे पोटामध्ये मुलगा आहे का मुलगी आहे गर्भारशी बाईच्या शोधायचं आणि खून करायचा. याच्यामध्ये डॉक्टर पण समाविष्ट आहेत, सुशिक्षित नवरा जो बाप होणार आहे तो पण त्याच्यामध्ये सामील आहे या गुन्ह्यामध्ये. तेव्हा हा असा सामाजिक गुन्हा आहे ज्याच्यामध्ये त्या जे होऊ घालणारं बाळ आहे पोटातलं, त्याचे आजी आजोबा, त्याचा बाप, त्याची आई, डॉक्टर, हे सगळे गुन्हेगार आहेत. तेव्हा लक्षात ठेवा की जर मुली जन्मालाच आल्या नाही तर काय भयानक परिस्थिती आपल्या जगाची होईल. आणि याच्यावरती एक खूप भीती वाटेल बघताना सुद्धा. अशी फिल्म सुद्धा मध्यंतरी आलेली होती आणि खरंच आज उत्तर भारतामध्ये किंवा भारतातल्या काही राज्यात, बिहार पण आहे त्याच्यामध्ये, या राजस्थान आहे, या राज्यांमध्ये आजही मुलींची सरासरी अतिशय कमी आहे. पूर्ण दक्षिण आशियालाच या रोगाने ग्रासलंय. मुलगा म्हणजे ग्रेट आणि मुलगी म्हणजे वाईट, मुलगी नीच आणि मुलगा उच्च, या विचारसरणीमुळे आपल्या रोजच्या आयुष्यात मुलगी जरी जगली, जरी तिला जिवंत राहू दिलं, जन्मू दिलं, तरी तिला पुरेसं खाणं पिणं आपण मिळू देत नाही, तिला प्रथिनं मिळत नाही, तिला हिमोग्लोबिन पुरेसं मिळू शकत नाही पोषक आहार न मिळाल्यामुळे. आणि आपण असं बघतो की अशा आजारी कुपोषित बालिका हे भारताचं जर भवितव्य असेल तर भारत हे एक महान राष्ट्र होऊ शकेल का? आपण समाज म्हणून किती किडकट मनोवृत्तीचे आहोत, किती दुष्ट आहोत, याचा विचार आपण या ठिकाणी करावा. आता ही मुलगी जगली तरी 5व्या वर्षाच्या आतच मुली मरण्याचं प्रमाण पण जास्त आहे. कारण का? मुलीला वेळेवर लस दिली जात नाही, मुलीच्या आईला पुरेसा दूध पाजायला, तिची काळजी घ्यायला एकांत मिळत नाही, त्या मुलीच्या आईला सन्मान मिळत नाही आणि त्यातनं पण बालिकांवरती दुर्लक्ष होतं आणि बालिका मरण पावतात. त्या पुढे मुलगी जगली तरी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रथिनं कमी मिळतात, लोह कमी मिळतं, रातांधळेपणा, डोळे चांगले नाहीत, अपंगत्व विविध प्रकारची, आणि अशा मुलीचं मग शाळेत सुद्धा डोकं चालत नाही. शाळेत नापास झालेली मुलगी ही फारशी पुढे पण जाऊ शकत नाही. तेव्हा बायकांचं आरोग्य आणि बायकांचं शिक्षण याचा संबंध एकमेकात गुंतलेला आहे. मागे एक छोटा अभ्यास झाला होता, मी तुम्हाला आवर्जून सांगेन. आणि तेव्हा असं लक्षात आलं होतं की काही शाळा होत्या बिहार मधल्या, ज्या शाळांमध्ये तिथल्या शिक्षिकेनी सक्ती केलेली होती मुला मुलींना की तुम्ही हात स्वच्छ धुतले पाहिजेत. आणि त्याच्यावर काही लोक म्हणाले की काय चाललंय, पाणी नाही इथे प्यायला आणि हात धुवायचं काय बोलता. तेव्हा तिथल्या अंगणवाडी शिक्षिकेनी सांगितलं की जेव्हापासनं शाळेतली मुलं हात धुवायला लागलीत तेव्हापासनं बाल मृत्यूचं प्रमाण कमी झालंय. म्हणजेच सामाजिक बाबतीमध्ये होणारे छोटेसे बदल सुद्धा समाजाची जीवनशैली बदलतात आणि समाजाची गुणवत्ता ही वाढू शकते, आरोग्य बदलू शकतं. आणि म्हणून लक्षात घ्या की आपल्या समाजामध्ये आजही स्त्रियांच्या आरोग्याचा मुद्दा हा त्या मानाने पटावर घेतला जात नाही. दुसरं जे शिक्षण, तिथे सुद्धा हेच आहे की मुलींना शाळेत वेळेवर घातलं जात नाही, घातलं तरी त्यांना पुरेशी साधनं दिली जात नाहीत, साधनं दिली तरी घरी आल्यानंतर त्यांना अभ्यास करायला वेळ, जागा, सवड कुटुंब फारशी देत नाही. कुटुंबीय म्हणतात तुला काय करायचं शिकून, तुझं लग्नच करणार होत आम्ही आणि सतत तुला शाळेतून काढून टाकू, तुझं लग्न करू, हे धमकीसारखं बायकांना ऐकवलं जातं. अगदी लहान असल्यापासून मुलींना ऐकवलं जातं. 6-7 वर्षाच्या असल्यापासून मुली या घरातली कामं करत असतात, पाणी भरत असतात, बकऱ्या चारत असतात, चूल पेटवत असतात, जमेल तसे वेडेवाकडे भाकरी करत असतात आणि कष्टकरी महिला जी आई आहे तिला मदत करत असतात.
परंतु तिच्याकडे बालिका म्हणून पुरेसं लक्ष पुरवलं जात नाही. तर या बालिकांचं पोषण, त्यांचं मानसिक बौद्धिक पोषण, त्यांची शारीरिक वाढ, या सगळ्याकडे लक्ष देण्याची आवर्जून गरज आहे. हे एक मोठं आव्हान आपल्या समोर आहे की मुलीला बालिका म्हणून वागवा. आणि इथे अजून एक गोष्ट ह्याच्याशी जोडून मला सांगायची आहे की मुली अगदी लहान असल्यापासून त्यांना लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागतं. आपण आजकाल 3-4 दिवसांनी पेपर काढा तुम्ही आणि लगेच तुम्हाला वाचायला मिळतं की एका 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला, 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, 8 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला. हा कसला हैवानांचा समाज आहे. हे हैवान आहेत ज्यांना स्त्री म्हणजे एक शरीर दिसतं फक्त. लहानशा बालिकेमध्ये सुद्धा ज्यांना शरीर दिसतं तो पुरुष हा जनावर आहे, माणूस नाहीये. अशा प्राण्यांना माणूस मी म्हणणार नाही. हे केवळ प्राणी आहेत, प्राणी, वखवखलेले प्राणी. आणि समाज म्हणून आपण रानटी आहोत की आपल्या समाजातल्या मुलग्यांना आपण अगदी वयाच्या 3ऱ्या 4थ्या 5व्या वर्षापासून हे शिकवतच नाही आहोत की तू कशासाठी जगतोयस आणि तू माणूस आहेस याचा अर्थ काय लावायचा, तू पुरुष आहेस हे सतत आपण त्यांना शिकवतो आहोत, अति लाडावून ठेवतो आहोत. आपण घरात हे विचारत नाही उशिरा मुलगा घरी आला तर तू कुठे गेला होतास, कोणाच्या संगतीत होतास, काय करत होतास. आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की वखवखलेल्या प्राण्यांचा एक समाज, पुरुष प्राण्यांचा समुदाय आपण आपल्या आसपास निर्माण केलेला आहे. आणि म्हणून मग मुलगी वयात आल्याबरोबर कुटुंबामध्ये म्हणतात हिची शाळा बंद करून टाका. म्हणजे चोर आहे बाजूला जो मुलगा आहे त्याला खुलं फिरू देताय आणि ज्या मुलीला तो त्रास देतोय त्या मुलीची शाळा आपण बंद करतोय. हा कुठला उलटा न्याय आपण समाज म्हणून लावतोय. जर मुलगा चूक वागत असेल तर त्याची शिक्षा मुलाला द्यायला हवी, मुलीला नाही. त्यामुळे मुलींच्या शिक्षणापुढे, मुलींच्या पोषणापुढे, मुलींच्या आरोग्यापुढे ही सगळी आव्हानं आपल्याला दिसून येत आहेत. त्याच्या पुढचं जे आव्हान आहे ते रोजगाराचं आहे. आपण जाणतो की प्राचीन भारतीय संस्कृती आणि भारतामध्ये स्त्रियांना केवढा सन्मान आहे वगैरे असं बोलायची आपली पद्धत आहे. पण तुम्ही जर द्रौपदी तुम्हाला आठवली किंवा बसवराजांना ज्या अत्याचाराला सामोरं जावं लागलं, जे हौतात्म्य पत्करावं लागलं, मुलीच्या लग्नाच्या विषयीच्या त्यांच्या भूमिकेमुळे, वैचारिक ठाम भूमिकेमुळे, प्रगल्भ त्यांच्या बसवराजांच्या विचारांमुळे, त्याचा तुम्ही विचार करा की कष्टकरी वर्गातली स्त्री ही कायमच कामाला जाते. लग्न हा मुद्दा आला की मात्र अक्षरशः ती स्टॅच्यू होते. का बरं? कारण भारतामधली जी ब्राह्मणी हिंदू धर्माची विचारसरणी आहे त्याच्यामध्ये स्त्री म्हणजे शरीर आणि मनुस्मृती सांगते की स्त्रीला मोक्ष केवळ लग्नामधनं आहे. आणि आज सुशिक्षित घरांमध्ये, पुण्या मुंबई सारख्या, दिल्ली सारख्या शहरांमध्ये सुद्धा त्यामुळे दुर्दैवानी मुलगी म्हणजे लग्न झालंच पाहिजे. मग तुम्ही मेलेल्या मढ्याशी लावून द्या, नाहीतर झाडाशी लावून द्या, नाहीतर कोणीही चालेल, पुरुष प्राण्याशी कुठल्याही लग्न लावून द्या, पण लग्न हे लावलंच पाहिजे. अशी एक जी वैचारिक गुलामी आपली आहे ती या सगळ्या मनुवादी विचारसरणीमुळे आहे. यात आपण स्त्रीला माणूस, भारताचा नागरिक हे न मानता एक शरीर मानतो आणि लग्न म्हणजेच तिचा मोक्ष आहे असं आपण मानू लागतो. मित्र हो, आपण बसवराजांचा वैचारिक वारसा मानणारे जर असाल, आपण खरंच जर वचन अकादमीचे शिकवण मानत असाल, आपण खरोखर बसवराजांचं वचन साहित्य वाचलं असेल, त्याचा विचार केला असेल, तर पहिल्यांदा हे लक्षात घ्या की स्त्रिया आणि पुरुष हे दोघं अतिशय भाग्यवान आहेत की ते माणूस म्हणून जन्माला आले. आणि आपण प्राणी नाही आहोत, आपण माणूस आहोत. आपण वेगळं जगलं पाहिजे, वेगळा विचार केला पाहिजे. आणि हा वेगळा विचार आपण करायचा म्हणजे काय करायचंय, तर बाईला शरीराच्या पिंजऱ्यातनं मुक्ती कशी देता येईल आणि तिला तिच्या बुद्धीच्या बळावरती पुढे कसं जाऊ देता येईल याचा विचार आपण करणार आहोत. बायकांना त्यांच्या देहाच्या पिंजऱ्यातनं मुक्त करा आणि त्यांना एक बौद्धिक अस्तित्व आहे, त्या भारत देशाच्या नागरिक आहेत, सन्मान आहे, त्यांना प्रतिष्ठा आहे, माणूस म्हणून
हे मान्य करा, हे मी तुम्हाला नक्की म्हणेन. आणि मला असं वाटतं आज आपले इतके कार्यकर्ते इथे मला दिसतायत, वचन अकादमीचे आणि महाराष्ट्र बसव परिषदेचे. तर मला असं वाटतं की हा एककलमी कार्यक्रम आपल्याला घेता येईल की स्त्रीला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे. स्त्रीला तिच्या शरीराच्या पिंजऱ्यातनं मुक्त करून तिला आपली बहीण म्हणून, समान धर्मा माणूस म्हणून प्रतिष्ठा आपण दिली पाहिजे. रोजगाराचा जो प्रश्न आहे त्यात मुंबईला सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी, CMIE नावाची फार मोठी संस्था आहे. आपल्यापैकी आता ऐकायला जे सुशिक्षित तरुण आहेत, जे MPSC UPSC करतायत किंवा काही इतर कोर्सेस करतायत, त्यांना कदाचित ऐकून माहिती असेल, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी मुंबई हे दरवर्षी आर्थिक अहवाल प्रसिद्ध करत असतात. आणि त्यांचा धक्कादायक अहवाल असा आहे की गेल्या 5 वर्षामध्ये अत्यंत उच्च शिक्षित असणाऱ्या अशा हजारो बायकांनी नोकऱ्या सोडलेल्या आहेत. याचं कारण असं आहे की केवळ बांधकामावर आणि शेतातल्या निंदणीच्या कामालाच नाही, तर सॉफ्टवेअर सेक्टर मधल्या नोकरीत सुद्धा सेम काम, सेम डिग्री असताना एका स्त्री कामगाराला कमी पगार दिला जातो, कमी पद दिलं जातं. आणि याचा निषेध म्हणून अनेक स्त्रिया नोकऱ्या सोडत आहेत. माझी लायकी इतकी इतकी आहे, पण मला इतका कमी पगार का देता, मी नाही करणार नोकरी, या भावनेतनं अनेक स्त्रिया, उच्च शिक्षित स्पेशलाइज्ड एज्युकेशन असलेल्या स्त्रियांनी नोकरी सोडलेली आहे. हे मी माझ्या मनची गोष्ट तुम्हाला सांगत नाहीये. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी मुंबई यांची आकडेवारी 2015 मधली मी तुम्हाला देते आहे. दुसरी गोष्ट, 2017-18 मध्ये भारताच्या केंद्र सरकारने जी आकडेवारी जाहीर केली त्याच्यातनं आपल्याला असं लक्षात आलं, आणि त्याच्याही आधी खरं तर 17 साल आणि 18 साली सुद्धा केवळ 4-4 महिन्यामध्ये 15-15 लाख नोकऱ्या गेलेल्या होत्या. आता ही जर परिस्थिती एकूण आपल्या अर्थव्यवस्थेची असेल तर त्याच्यात पुन्हा असं घडतं की एका घरामध्ये जर नोकऱ्या गेल्या तर त्यातल्या त्यात पुरुषाला नोकरी कर म्हणून सांगितलं जातं आणि बाईला घर सांभाळ म्हणून असं सांगण्याची प्रवृत्ती असते. याचं कारण काय आहे तिकडे मी सगळ्यात शेवटी येणार आहे. त्यामुळे भारतामध्ये आज शिक्षणाचं प्रमाण वाढलंय. फातिमा बी, सावित्रीबाई यांच्यामुळे आज आपल्याकडे सुशिक्षित स्त्रिया भरपूर आहेत. उच्च शिक्षित इंजिनियर, डॉक्टर, नर्सेस, आर्किटेक्ट, प्राध्यापिका, अनेक लाखो मुली शिकतायत. मला खात्री आहे तुमच्या प्रत्येकाच्या गावामधल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, तुमच्या प्रत्येकाच्या गावातल्या सायन्स कॉलेजमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुली आहेत. 10वी आणि 12वीला मुलींचे पहिले नंबर येतात आणि आपण कौतुक करतो त्यांचं शाळा कॉलेजमध्ये. शिक्षक म्हणून आपण नेहमी पाठीवर थाप देतो त्यांच्या. पण पुढे काय होतं? पुढे जेव्हा रोजगाराची वेळ येते तेव्हा मात्र पुन्हा एकदा आपण बाईचं स्थान घरात, तू चुलीपाशी जा असं पुन्हा म्हणतो आणि ज्योतिराव फुलांच्या बरोबर उलटी वर्तन आपल्या घरामध्ये आपल्या हातनं होतात. ज्योतिरावांनी त्यांच्या बायकोला भाकऱ्या उरकून बाहेर पड म्हणून घराबाहेर आणलं आणि शिकवायला लावलं, आणि आजचे ज्योतिराव मात्र आपल्या बायकोला घरात हो म्हणून आतमध्ये टाकतात आणि फक्त आपण नोकरी करायला जातात आणि आपल्या बायकोला मात्र घरी बसवतात. आज रोजगाराची परिस्थिती पुरुषांसाठीही गंभीर आहे, पण त्यातही स्त्रियांसाठी ती अधिक अवघड झालेली आहे. त्यांना समान कामाला समान वेतन भारत सरकारचा कायदा असूनही मिळत नाही. प्रमोशन्स फारशी नाहीत. एक साधा आकडा मी आता इथे बघितलं, डॉक्टर मेघा पानसरे आहेत, बाकी शिक्षण क्षेत्रातले लोक इथे मला दिसत आहेत. डॉक्टर शोभा शिंदे मॅडम मी आत्ताच बघितल्या जळगाव विद्यापीठामधल्या. तर आपण जाणतो की महाराष्ट्रामध्ये एवढी विद्यापीठ आहेत, किती ठिकाणी कुलगुरू स्त्रिया झाल्या आहेत मला सांगा. कुलगुरू स्त्रियांची नावं तुम्हाला सांगता येतील का? कारण अधिकार पदावरती बायकांना आपण नेमू देत नाही. त्यामुळे रोजगारात जरी बायका शिरल्या तरी तिथेही त्यांना अपमानाचे अनुभव येतात. त्यांना लैंगिक छळवणुकीला सामोरं द्यावं लागतं. टॉन्ट मारणं, घाणेरड्या कॉमेंट करणं, पाठलाग करणं.
तुम्ही बघितलं असेल, बँक कर्मचाऱ्यांवरती रवीश कुमारनी मागे NDTV वर कार्यक्रम केला होता. बँक ऑफिसर बायकांनी सांगितलं होतं की आम्ही 12-12, 14-14 तास काम करतो, परंतु आमच्या इथे टॉयलेट्स नाही आहेत बायकांसाठी आणि बायकांना अनेक काळपर्यंत स्वच्छतागृहाशिवाय 12-12 तास ड्युटी करावी लागते. त्यामुळे बायका रोजगारात नाहीतच आणि ज्या रोजगारात आहेत त्यांना अनेक अडचणींचा, अडथळ्यांचा ना तोंड द्यावं लागतं. आपण हेही जाणतो की अनेक क्षेत्रांमध्ये बाळंतपणाची रजा नाहीये. बरं, बाळंतपणाची रजा संपून बाई आली कामावर तरी मूल आजारी असतं, अनेक गोष्टी असतात, तेव्हा कुटुंब लगेच सांगतं तू नोकरी सोडून देन, तू घरात हो, तुझं काम बाळ सांभाळणंय. त्यामुळे हे जे सगळं वातावरण आहे याच्याविषयी आपण अतिशय गंभीरपणे बसवराजांचे अनुयायी म्हणून त्यांचा वैचारिक वारसा आपण जर सांगत असू तर विचार करून कृती करायला हवी. केवळ विचार नाही तर कृतीमध्ये देखील बदल घडवायला हवे. जसं कामाच्या ठिकाणी जर पाळणाघरं असतील, कामाच्या ठिकाणी दूध पित्या बाळाला दूध प्यायची सोय असेल तर आई सुद्धा निवांतपणे नोकरी करू शकते. आईचं कामात लक्ष अधिक लागतं, ऑफिसमध्ये ती बाई जास्त काम करू शकते. हे समाज म्हणून आपण मान्य केलं पाहिजे. आणि बाईविषयी ती माता आहे म्हणून केवळ खोटा आदर दाखवण्यापेक्षा आपण अशा साध्या साधे बदल जर केले आपापल्या कार्यालयांमध्ये, आपल्या दुकानामध्ये, आपल्या कारखान्यामध्ये, आपल्या वर्कशॉपमध्ये, आपल्या शाळेमध्ये, तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने महाराष्ट्र बसव परिषदेचं आजचा कार्यक्रम घेण्यामागचं उद्दिष्ट पुरं होईल आणि सावित्रीबाईंना खरं खरं आपण श्रद्धांजली वाहू शकू. एकूणच जो उपजीविकेचा मुद्दा आहे त्या केवळ नोकरी करणाऱ्या बायका नाहीये, तर मला असं वाटतं की शेती कामामध्ये असलेल्या शेतमजूर बायका, आमच्या पुणे जिल्ह्यातला जो आदिवासी भाग आहे तिथे मी बघतेय की बायका पहाटे 3 वाजता निंदणीच्या कामासाठी कांद्याच्या शेतांवर काम करायला या पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातनं ट्रकमध्ये बसतात. शेतमजूर म्हणून जाणाऱ्या सकाळी 3 वाजता गेलेली बाई ही रात्री 8 वाजता परत येते, त्याच्या पुढे आंघोळ पांघोळ करून स्वयंपाक करते, सगळ्यांना जेवू घालते आणि पुन्हा सकाळी 2 वाजता उठून सोबत भाकऱ्या करून बांधून घेते. हे काय गुराचं जगणं आहे. आणि इतकं करूनही तिला 190 रुपये मिळतात आणि तिच्या बरोबरच्या पुरुष शेतमजुराला मात्र 360 ते 500 रुपये मिळतात. तेव्हा उपजीविकेचा प्रश्न आदिवासी बाईचा तर अजून कठीण आहे, शेतमजूर बाईचा अजून कठीण आहे. आज आदिवासी बायकांना पूर्वीच्या काळी जसं पोषण मिळत होतं, म्हणजे फॉरेस्टच्या जमिनीमध्ये जे कंद असतात ते कंद, औषधी पाला, वनस्पती, फळं ही खाऊन कुठेतरी पोषण तरी तिला मिळत होतं. आज ती मजूर म्हणून तालुका प्लेसला किंवा MIDC मध्ये काम करायला लागते, शहरामध्ये येते, पत्र्याच्या झोपडीत राहते. पण पुणे शहरातले आमचे अनेक अभ्यास, मोलकर्णींचा अभ्यास मी केलेला आहे, कचरा वेचक बायकांचा केलेला आहे, त्या सगळ्या सांगतात आम्हाला कॅश मिळते, परंतु दिवसभरात तू काय खाल्लंस माई असं तिला विचारलं तर ती बाई सांगते पाववडा. कारण तिला स्वयंपाक करायला वेळच नाहीये. कुठला तरी 10 रुपयाचा काहीतरी घाणेरड्या तेलात तळलेला पाववडा खाऊन कुपोषित महिला आपल्याला सेवा देत असतात. ज्या सेविका म्हणून काम करतात वेगवेगळ्या ठिकाणी, ज्या मोलकरीण म्हणून काम करतात, ज्या कचरा वेचक आहेत, त्या बायकांचे हाल अक्षरशः कोणी विचारत नाही. खेड्यामध्ये तरी फुकटात एखाद दुसरं बांधावरचं काहीतरी मिळतं, एक काय बोरं तरी मिळतात. शहरामध्ये तर काहीच पोषण, फळं नाहीत, भाज्या नाहीत, अशा प्रकारचं आयुष्य ही बाई जगते. त्यामुळे उपजीविकेचा मुद्दा हा अत्यंत अवघड ठरतो. दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे माध्यम. आज प्रमुख प्रवाही माध्यमांमध्ये स्त्री प्रश्न फारसे मांडले जात नाहीत. केवळ सनसनाटी अत्याचाराच्या बातम्या दिल्या जातात, त्याही अत्यंत चुकीच्या पद्धतीने दिल्या जातात. परंतु स्त्रियांचे जे खरोखर प्रश्न आहेत की स्त्रियांची उपजीविका, स्त्रियांचा सन्मान, स्त्रियांचं आरोग्य, स्त्रियांचं पोषण, त्याच्याविषयी मात्र दुर्दैवाने काहीही सांगितलं जात नाही. आणि त्यामुळे प्रमुख प्रवाही माध्यम ही स्त्रियांचं वस्तूकरण करतात, जाहिरातींमधनं चुकीच्या कल्पना सगळ्यांच्या मनामध्ये भरवतात. विशेषतः जी तरुण मुलं आहेत
त्यांच्या मनामध्ये आपलं काही वर्षानंतरचं आयुष्य कसं असणार आहे याविषयी चुकीचेच मुद्दे उलटे घातले जातात. आणि जे वास्तव मानवी आयुष्य म्हणून बसवेश्वरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, कोणत्या प्रकारचं आयुष्य जगावं, त्या पद्धतीची आदर्श गोष्टींची चर्चा मात्र तरुणांपर्यंत होत नाही. आणि म्हणून माध्यमांची सुद्धा जी भूमिका आहे, माध्यम स्त्री चळवळी पुढे अनेक आव्हानं निर्माण करत आहेत. शेवटचा जो आहे मुद्दा तो राजकारणामध्ये स्त्रियांनी पंचायती राजमध्ये त्यांना आरक्षण दिलं, हा कायदा येऊन अनेक दशकं झाली. परंतु वास्तवामध्ये आजही आपल्याला असं दिसतं की बहुतेक राजकीय पक्ष हे स्त्रियांना तिकीट सुद्धा देत नाही. ग्रामपंचायत लेवलला, पंचायत समिती लेवलला आरक्षण आलं, पण तिथे सुद्धा सरपंच पती म्हणून मिरवणारा माणूसच स्वतः सरपंच बायकोचं काम करतो आणि स्वतःच्या बायकोला अपमानित करतो, असं आपल्या लक्षात येतं. जिथं दलित महिला सरपंच आहे तिथे सवर्ण लोक तिला झेंडावंदन करू देत नाहीत, अशाही घटना आपल्याकडे घडलेल्या आहेत. जातीयवाद, धर्मवाद याच्यामधनं जी दुफळी आपल्याकडे पूर्णपणे पसरलेली आहे, त्या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला असं दिसतं की राजसत्तेमध्ये निवडून आलेली स्त्री सुद्धा फारशी काही चांगल्या प्रकारे काम तिला कोणी करू देत नाही. आणि दुसरीकडे तुम्हाला असं दिसतं की बायकांचं राजकीय प्रगल्भता किंवा साक्षरपण हे मात्र वाढताना दिसत नाहीये. सासऱ्यांनी सांगितलं म्हणून अमक्याला मत दिलं, नवरा म्हणाला हेच करायचं, हे निवडून आलेल्या स्त्रिया सुद्धा सांगतात. आता त्यातल्या त्यात नुकतीच ऐकलेली एक बातमी मला जरा उत्साह वाढवणारी वाटली की प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशामध्ये जाहीर केलंय की काँग्रेस पक्ष 50% महिलांनाच तिकीट देईल आणि 50% उमेदवार आमच्या बायका असतील. कारण एक लक्षात घ्या, बाई जेव्हा घराबाहेर पडू शकेल, सरकारी योजना समजून घेईल, कायदे समजून घेईल, तेव्हा घरच बदलणार आहे. आणि ही बाई जेव्हा भारताची स्वतंत्र नागरिक, जे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद या सगळ्या आपल्या नेत्यांनी, सरदार पटेल यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, आपण जाणतो की सुभाषचंद्र बोस यांच्या आर्मीमध्ये कॅप्टन लक्ष्मी होत्या. तसंच चले जाव आंदोलनामध्ये किती हजारो स्त्रियांनी भाग घेतलेला आहे. उषा मेहतांसारख्यांनी रेडिओ केंद्र चालवली आहे. महाराष्ट्रात पत्री सरकारमध्ये किती लढाऊ अशा बायका होऊन गेल्या आहेत. महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा तुम्ही बघा, तुम्हाला स्वातंत्र्य सैनिक स्त्रिया, लढलेल्या स्त्रिया सापडतील. मग हे जर खरं असेल तर महिलांना राजसत्तेतला त्यांचा वाटा मिळायला हवा. आणि म्हणून आता मी माझ्या शेवटाकडे येते. मी तुम्हाला आठवण करून देईन की अमर्त्य सेन, ज्यांना अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक संशोधनाबद्दल मिळालेलं होतं, त्यांना 91 साली दुर्दैवानी कोणता एक संकल्पना निर्माण करावी लागली भारताच्या बाबतीत, तर 30 लाख हरवलेल्या स्त्रिया, 3 मिलियन मिसिंग विमेन ह्या नावाने त्यांनी संशोधन केलं. ते काय होतं, तर पोटातच मारल्या गेलेल्या मुली. आणि तिथपासून आपण बघतोय की मुलगी आहे ह्या तिच्या शरीराच्या वैशिष्ट्यावरतीच आपण बाईला कैद केलेलं आहे. आज आंदोलनं कोणती कोणती होत आहेत, तर गेल्या 2-3 वर्षातलंच अगदी उदाहरण द्यायचं तर आपण जाणतो की नवीन जे नागरिकतेविषयीचं विधेयक आणलेलं होतं केंद्र सरकारमध्ये, NRC CAA, त्या नव्या नागरिकत्व विधेयकाच्या विरोधी भारतभरात महिला पुढे आल्या आणि त्यांनी असं जाहीर केलं की आम्ही भारतात जन्मलो आणि आम्ही भारताच्या नागरिक आहोत, आम्हाला कागद मागू नका. आणि तुम्हाला माहितीये की भारतभर स्त्री पुरुष मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले, पण महिलांचा पुढाकार होता. आणि तिरंगा झेंडा घेऊन, आपलं छोटं बाळ कडेवर घेऊन गावोगाव महिला या बाहेर आलेल्या होत्या. तसंच आपण जाणतो की आता जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं दिल्लीच्या वेशीवरती, त्या दिल्लीच्या वेशीवरच्या आंदोलनामध्ये हरियाणामधल्या, महाराष्ट्रातल्या धुळे नंदुरबार भागातल्या, अगदी आमच्या पुणे जिल्ह्यातल्या आणि नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी भागातल्या महिला पुढाकार घेऊन गेलेल्या होत्या.
मकाम नावाचं जे स्त्री शेतकऱ्यांचं एक भारतभरातलं संघटन आहे, त्यांनी याविषयीचं बरेच संशोधनपूर्व अहवाल आणलेले आहेत की शेतकरी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर पुरुष येतो, हे खरं तर चुकीचं आहे. भारतामध्ये जवळजवळ निम्मे स्त्री शेतकरी आहेत आणि निम्मे पुरुष शेतकरी आहेत. पण भारतामधला समाज हा पुरुष प्रधान असल्यामुळे आपल्या मनातच ही गोष्ट येत नाही. शेतकरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पुरुष येतो. त्यामुळे ही आपल्या डोक्यातली पुरुष प्रधानता दूर व्हायला हवी आहे. आणि ती जोवर होत नाही तोपर्यंत आजच्या काळामध्ये स्त्रियांच्या हक्काचे मुद्दे हे पुढपर्यंत जाऊ शकणार नाही. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये कुठली कुठली आंदोलनं झाली, तर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन झालेलं आहे आपल्याकडे. त्याचबरोबर आपण असं जाणतो की आपल्या ज्या बालवाडी ताई आहेत त्यांचं पण आंदोलन झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला माहितीये की नर्सेस महाराष्ट्रभरातल्या यांचंही आंदोलन मधल्या काळामध्ये झालेलं आहे. स्त्रिया या अनेक आंदोलनांमध्ये पुढे आहेत आणि त्या आपापल्या मागण्या मांडत आहेत. आता गरज आहे की आपण सर्वांनी आपल्याला कधीही जेव्हा आपण भारतात विचार करतो तेव्हा 4 मुद्दे मला महत्वाचे वाटतात स्त्री प्रश्नाविषयी बोलताना. पहिला मुद्दा आहे की भारतात कधीही आपण स्त्रिया किंवा पुरुषांचा विचार करतो की काय भेदभाव आहे त्यांच्यामध्ये, तर पहिली गोष्ट आपल्याला दिसते की भारतामधल्या स्त्री प्रश्नाला सगळ्यात मोठा नियंत्रण करणारा घटक आहे जाती संस्था. आणि त्याच्यामुळे एक उदाहरण मी जेव्हा विद्यार्थिनी होते आणि चळवळीमध्ये वेगवेगळ्या संघटनांमध्ये होते तेव्हा शिबिरात फार जुने कार्यकर्ते होते, विनायकराव कुलकर्णी, समाजवादी कार्यकर्ते, त्यांची पुस्तकं पण आहेत बरी. त्यांनी एक दिलेलं उदाहरण मला अगदी कायमचं लक्षात आहे. ते म्हणाले की जी तमाशामध्ये नाचणारी मुलगी आहे तिने जर म्हटलं की मला लग्न करायचंय, तर तिची जात काय म्हणते, आपल्या जातीत हे असलं काही करायचं नाही. देवदासीनी म्हटलं मला लग्न करायचंय, देवदासीच्या मुलीनी म्हटलं मला लग्न करायचंय, तर लोक काय म्हणतात, आपल्या जातीत हे काही चालणार नाही. आणि त्याच वेळेला एक मराठा मुलगी आहे, ती उच्च शिक्षित आहे, तिच्या घरचे मागे लागलेत लग्न कर, आणि ती म्हणते मी हुशार आहे, मला शिकू द्या अजून, तर तेव्हा काय म्हणतात, आपल्या जातीत हे काही चालायचं नाही. म्हणजे मुलगी हुशार आहे का मुलगी नाहीये हुशार, मुलीला लग्न करायचंय का मुलीला लग्न नाही करायचंय, दरवेळेला जाती संस्था निर्णय घेते की मुलींनी कसं वागायचं, काय कपडे घालायचे, काय करायचं आणि काय नाही करायचं. आणि आपण जर स्वतंत्र भारताचे नागरिक असू तर आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की स्त्रिया आणि पुरुष समान आहेत, हे मान्य केलं पाहिजे. आपण प्राणी पातळीवरनं आपण आता स्वतःला प्रगल्भ केलं पाहिजे. आणि ज्योतिबा फुल्यांनी जी भूमिका घेतलेली होती की स्त्री पुरुष दोघं समान आहेत, मी दोघांसाठी शाळा काढणार, मला वाट आहे की बसवेश्वरांचे जे खरे शिष्य आहेत ते ज्योतिराव फुल्यांच्या रस्त्याला कधी चालू लागतील. आणि हे जेव्हा होईल तेव्हा महाराष्ट्रातल्या तालुक्यामध्ये आपल्याला बदल लक्षात येईल. ज्योतिबांचं उदाहरण दुसऱ्या पण कारणाने मी देणार आहे, त्यामुळे मी 4 मुद्दे सांगते. पहिला मुद्दा आहे जात. त्याच्यात पण ज्योतिबांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे. ज्योतिबा एक दिवस संध्याकाळी घराकडे परतत होते, तिन्ही सांज झाली होती, अंधार पडत होता आणि त्यांना घाईघाईने नऊवार काष्टा नेसलेली एक तरुण मुलगी नदीकडे पळत जाताना दिसली. ते तिच्या मागे गेले आणि हाका मारल्या आणि थांबवलं. तेव्हा लक्षात आलं की ती त्यांच्या ओळखीची महिला होती, त्यांच्या मित्राची बहीण होती. ती बालविधवा होती आणि काही कारणाने कोणीतरी तिचा गैरफायदा घेतल्यामुळे तिला दिवस राहिले होते आणि विधवेला दिवस राहिलेत म्हणून स्वतःचं तोंड काळं करायला ती नदीमध्ये जीव द्यायला पुण्यामध्ये चालली होती. त्या काळातलं पुणे तुम्हाला माहितीये, कर्मठ ब्राह्मणी विचारांचं पुणे होतं. ज्योतिबांची हिम्मत बघा, विचारांवरचा विश्वास बघा, माणुसकी आणि मानवतावाद बघा. ज्योतिबा त्या महिलेला घेऊन घरी येतात आणि तिला म्हणतात, तू माझी बहीण बाळणपणाला घरी आलीयस, विषय संपला. आणि बायकोला सांगतात, आजपासनं बाळंतीण होईपर्यंत ही आपल्या घरी राहणार, हिचं खाणं पिणं सगळी देखभाल आपण करायची. आणि ती बाळंतीण होऊन पुन्हा समाजात परत जाते. ज्योतिबा बघा काय धाडस आहे त्या काळात. आपल्या वाड्यावर, पुण्याला कधी आलात तर वाडा नक्की बघा, ज्योतिबा फुल्यांचा राष्ट्रीय स्मारक आहे.
त्या वाड्यावर मोठ्या अक्षरात रंगवतात, बाल हत्या प्रतिबंधक गृह. कोणत्याही कारणाने एखाद्या विधवा महिलेला दिवस गेले तर तिने जीव देऊ नये, तिने पोटातलं बाळ मारू नये, तिने आमच्याकडे यावं, आम्ही तिची काळजी घेऊ. आणि माणूस म्हणून उच्च दर्जाची एक उदाहरण जगण्याची पद्धत आपल्याला ज्योतिबांनी घालून दिली आहे. त्यामुळे आज जेव्हा आपण सतत म्हणतो मुलीचं तोंड काळं झालं, अत्याचार झाला, बलात्कार झाला, आता काय करायचं, आपण ज्योतिबांना आठवलं पाहिजे, हे मी आपल्याला नक्की सांगेन. तेव्हा पहिला मुद्दा, पहिली बेडी आजही बाईच्या पायातली कुठली असेल तर जात. दुसरी जी बेडी आहे ती पुरुष प्रधानता. प्रत्येक बाबतीमध्ये पुरुष उच्च आणि बाई नीच हे मानण्याची जी आपली पद्धत आहे ती जोपर्यंत कमी होत नाही आणि स्त्री आणि पुरुष हे दोघं समान मानव आहेत, समान दर्जाचे नागरिक आहेत, समान दर्जाचे कामगार आहेत, समान दर्जाचे विद्यार्थी आहेत, समान दर्जाचे साधक आहेत, ही सगळी कल्पना जोवर आपल्या डोक्यात येत नाही तोपर्यंत समाज बदलणार नाही. आणि हे जेव्हा आपल्या मनामध्ये नुसतं येऊन चालत नाही, आपल्या कृतीत उतरावं लागतं. माझ्या ओळखीचे एक लातूरचे कलेक्टर होते, त्यांनी साधा प्रश्न त्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांना विचारला होता, तुमच्या घरात जेवण झाल्यावर ताट कोण उचलतं? समानता हे काही नुसतं बैठकीच्या खोलीत आणि स्टेजवरनं सांगण्याची गोष्ट नाहीये. रोजची जेवणं झाल्यानंतर, रोज रात्रीची जेवणं झाल्यानंतर घरातल्या सगळ्यांची ताटं घरातला पुरुष उचलत असेल तर त्याच्या मुलग्यावरती तो संस्कार होणार आहे, नाही तर कधीच बदल होणार नाही. त्यामुळे पुरुष प्रधानता, लग्न मोठं थाटामाटात करायचं, हुंडा द्यायचा, शालू सोनं द्यायचं, पण मुलीच्या नावावर 2,000 रुपये सुद्धा ठेवायचे नाहीत बँकेमध्ये. तिच्या नावानी एफडी नाही, तिच्या नावानी शेत नाही, तिच्या नावावर मालमत्ता नाही. ह्या प्रकारचं जे वागणं आहे ते पुरुष प्रधान व्यवस्थेचं निदर्शक आहे. तिसरी जी बेडी आहे ती तिसरी बेडी आहे आपल्या मनामधली सरंजामी वृत्ती आणि जुनाट मूल्य व्यवस्था. त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये अनेक जुनाट प्रकारचे विचार आहेत. मग मूल झालं नाही, बाईला टाकून द्या, अशी तरी बोलताना दिसली तिच्यावर संशय घ्या, तिची कौमार्य चाचणी करा. अनेक जातींमध्ये आजही कौमार्य चाचणी केली जाते. तिच्या पोटामध्ये मुलगी आहे, गर्भपात करा, तिला डॉक्टरकडे वेळेवर नेऊ नका. त्यामुळे पुरुष प्रधानता ही अनेक प्रकारे दिसते, दैनंदिन आयुष्यात दिसते आणि मोठ्या घटनांना पण दिसते. ती सगळ्याच प्रकारची बेडी आहे आणि तीच सरंजामी मूल्यांमध्ये पण आहे. मुलगी हलकी आहे, तिची काय लायकी आहे, तिला काय अक्कल आहे, तिला काही डोकं नाही, तिला कशाला इकडे, तू आतल्या खोलीत जा, तू समोर येऊ नकोस, तू अशी आहेस. ही सरंजामी मूल्य आहेत की जन्मतः पुरुष मोठा आणि जन्मतः बाई हलकी, हे सरंजामशाही सारखं झालं आणि हे आपल्या डोक्यातलं आजही जात नाहीये. आणि बघा, त्यातून जात, पुरुष प्रधानता आणि सरंजामी मूल्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्या विवाह सोहळ्यामध्ये क्लिअर दिसतं आपण काय प्रकारे वर्तन करतो ते. चौथा आणि शेवटचा मुद्दा मी मांडून थांबणार आहे आणि तो आहे आजचा जागतिकीकरणाचा जो काळ आहे त्याच्यामध्ये स्त्रिया मुक्त होतील असं आपल्याला वरकरणी वाटत होतं, पण प्रत्यक्षात मात्र आपण वाचतो की मुंबईला शिकायला मुलगी गेली आणि ती ट्रेन मधनं उतरली आणि रिक्षावाल्यांनीच तिच्यावर अत्याचार करून तिला मारून टाकलं. त्यामुळे शहरामध्ये काही फार सगळं बदललंय आणि खेड्यात वाईट आहे असंही घडलेलं नाही. मगाशी मी उदाहरण दिलं तसं अमेरिकेत देखील घरगुती हिंसाचार फार मोठ्या प्रमाणात आहे आणि जागतिकीकरणाच्या संस्कृतीमध्ये जो बाजारवाद बोकाळलाय, त्याच्यामध्ये चंगळवादाला महत्व आलंय, त्याच्यामध्ये बायकांना एक भावली, विक्री योग्य भावलीचं रूप आलेलं आहे, बायकांच्या देहाचं वस्तूकरण होतंय. आज अनेक नोकऱ्यांमध्ये मेकअप करण्याचं कंपल्शन केलं जातं, अनेक नोकऱ्यांमध्ये कपडे असेच हवेत, दिसलं असंच पाहिजे, याला अतिरेकी महत्व दिलं जातं आणि त्याचा चांगला वाईट परिणाम स्त्री आणि पुरुष दोघांवर सातत्याने होताना आपल्याला दिसतोय. वस्तू विकत घ्या, कपडे विकत घ्या, चैनीच्या गोष्टी घ्या, दागिने घ्या, ह्याचा भडीमार जागतिकीकरणामुळे आज चाललाय. आणि त्याच वेळेला जागतिकीकरणामुळे जे एक गावाकडे आपल्याला साध्या गोष्टी होत्या की गरीब आहे जाऊ दे खायला द्या, गरीब आहे जाऊ दे ताक भरून द्या,
अशा प्रकारचं जे एक नातेसंबंधातला ओलावा होता तो मात्र 100% आज संपलेला दिसतो. अर्थात याच्यामध्ये हे 4 जरी बेड्या असल्या तरी अनेक चांगल्या गोष्टी पण आहेत आणि त्या म्हणजे शिक्षण मिळालेल्या तरुण मुली, सर्व जातीतल्या आणि सर्व धर्मातल्या मुली या पुढे येऊन समाज परिवर्तनाचं काम करतायत. बलात्कार झालेली एक तरुणी आहे जिनी तो बलात्कार मागे टाकून आज ऍसिड ज्यांच्या तोंडावर फेकलं गेलंय एकतर्फी प्रेमातनं, अशा कितीतरी महिलांचं पुनर्वसन ती एकटी करतीये. तिच्यावर अत्यंत पाशवी बलात्कार झाला होता, पण ते सगळं दुःखद स्वप्नासारखं मागे सारून ती पुढे निघालेली आहे. आणि म्हणून आपण लक्षात घेऊया की समकालीन आव्हानं बरीच आहेत, परंतु भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरूवादी जी विचारसरणी होती त्याच्यामुळे माझ्यासारख्या मुलींना स्कॉलरशिप मिळाली शाळेत असताना आणि आम्ही पुढे येऊ शकलो. तसंच महात्मा गांधींचा जो विचार होता त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यामध्ये बायका आल्या आणि गळ्यातलं मंगळसूत्र काढून दिलं, हे घ्या माझ्याकडनं स्वराज्याच्या चळवळीला म्हणून. तेव्हा हे जे मोठे लोक होते यांनी भारताचं जे स्वप्न पाहिलं ते प्राणी पातळीवर जगणाऱ्या स्त्री पुरुषांचं नव्हतं, तर तर्कानी विवेकानी विचार करणाऱ्या आणि धार्मिक रूढी मागे सारून राज्य घटनेला अनुसरून पुढे जगू शकतील अशा स्त्री पुरुषांचं स्वप्न या सर्वांनी पाहिलेलं होतं. आणि मी अशी आशा करते की आज सावित्रीबाईंची जयंती आपण इथे साजरी करतोय, आपण फातिमाबींची आठवण काढतोय आणि त्याचबरोबर मी मगाशी उल्लेख केला अक्क महादेवी, महदाईसा आणि संत बहिणाबाई या सगळ्या विचारी स्त्रियांची आठवण ठेवून आपण पुढे जाताना माणूसपणाचं गाणं हे महत्वाचं आहे. आणि बायकांना शरीराच्या पिंजऱ्यातनं मुक्ती देऊन त्यांना त्यांच्या बौद्धिक प्रतिष्ठा, मानवी प्रतिष्ठा आणि नागरिक म्हणूनची त्यांची प्रतिष्ठा कायम करणं आणि सन्मानाने एकत्र 21व्या शतकातला समाज म्हणून जगणं हेच खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंना आठवणं ठरेल, एवढंच मी म्हणते. मला आज इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल जैन कला महाविद्यालय, वचन अकादमी आणि महाराष्ट्र बसव परिषद यांचे मी अतिशय मनापासून आभार मानते. तुम्ही सगळ्यांनी शांतपणाने माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण अत्यंत प्रखर आणि वास्तववादी अशी मांडणी आणि मौलिक मार्गदर्शन आपल्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे. विद्यमान स्त्री मुक्ती आंदोलन, मुद्दे आणि आव्हाने या विषयाच्या अनुषंगानं अत्यंत सूत्रबद्ध अशी मांडणी, मुद्देसूद मांडणी आपण या ठिकाणी केलेली आहे. त्याबद्दल पुनश्च एकदा संयोजन समितीच्या वतीनं मी आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आपले आभार मानतो. यानंतर या परिसंवादातील दुसऱ्या व्याख्यात्या आहेत प्राध्यापिका डॉक्टर नलिनीताई वाघमारे. ते आपल्या समोर नारीमुक्ती, बसवादी शरणांचे योगदान या विषयाच्या अनुषंगाने आपल्या समोर ते